साई श्रद्धा मित्र मंडळाचं 25वं वर्ष संपून 26वं वर्ष चालू होत आहे या भंडारा निमित्ताने। आणि प्रत्येक वर्ष हे खूप छान पद्धतीने पूर्णत्वास आलेलं आहे आणि हे 26वं वर्ष पण त्याच पद्धतीने एकदम छान असं भंडाराचं नियोजन झालेलं आहे। साई श्रद्धा मित्र मंडळ हे एकदम व्यवस्थितरित्या हे पार पाडत असते। बरेच बडे मान्यवर इथे उपस्थित होत असतात, आमदार, खासदार आणि नगरसेवकसुद्धा उपस्थिती त्यांची इथे असते। शिवाय वाडोली गावकरी असतात, वाडोली गावकऱ्यांची मदत पूर्णपणे इथं याला मिळत असते आणि वाडोलीतले शाखा प्रमुखसुद्धा याच्यामध्ये बऱ्याच नियोजनामध्ये हातभार लावत असतात। त्यामुळे हा भंडारा एकदम सहजरित्या पार पाडला जातो। साईबाबांचे आशीर्वाद तर आहेतच आहेत, शिवाय गावकऱ्यांचा सहकार्य आहे। साई श्रद्धा मित्र मंडळ यशस्वीरित्या पार पडते, त्यात आम्हालासुद्धा खूप आनंद होत असतो आणि हळदी कुंकाचा समारंभ होत असतो। असे छोटे मोठे विविध प्रोग्राम ह्या वर्षभरात पूर्ण केले जातात। धन्यवाद। आज श्री साई श्रद्धा मित्र मंडळ वाडोली गाव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मकर संक्रांत दिनाचं औचित्य साधून गेल्या 26 वर्षापासून या ठिकाणी महाभंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, मंडळाचे उपाध्यक्ष चकोर नवार, सेक्रेटरी आमचे मित्र फ्रान्सिस मार्टिन आणि खजिनदार जसवंत भदोरी आणि वाडोली गावातील आणि वाडोली गावाच्या आसपास परिसरातील असंख्य सभासद, सदस्य आणि भाविक यांच्या मदतीने आणि यांच्या देणगीच्या माध्यमातून संपूर्ण 8 ते 10 हजार भाविकांना भंडाऱ्याचा लाभ या ठिकाणी होत असतो। सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी साईबाबांना अभिषेक, त्याच्यानंतर सत्यनारायणची महापूजा, होम हवन आणि सायंकाळी 6:30 पावणे 7च्या वेळेला महाआरतीनंतर महाभंडाऱ्याचं आयोजन रात्री 12 वाजेपर्यंत ते 12:30 वाजे जोपर्यंत भाविक येत असतात त्या भाविकांना भंडाऱ्याचा लाभ या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीर्वादाने होत असतो। या ठिकाणी मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आणि त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून या महाभंडाऱ्याचं आयोजन गेली अनेक वर्ष सर्वांच्या सहकार्याने वाडोली गावातील आणि आसपास परिसरातील सर्व भाविकांच्या मदतीने होत असतं। आम्ही वाडोली गावातली नागरिक म्हणून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, जसं काय आपल्याला एक सणच आहे, त्या माध्यमातून आपण सकाळीपासून या ठिकाणी आवर्जून 1 महिन्यापासून याची तयारी चालू असते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने एक पारंपरिक सण म्हणून या ठिकाणी वाडोली गावामध्ये साईबाबा मंदिर परिसर या ठिकाणी साजरा केला जातो। मंदिराच्या माध्यमातून मकर संक्रांत असेल, त्याच्यानंतर तुमचं गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आहे, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो। तसंच या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत म्हणा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत देखील मंडळाच्या माध्यमातून होत असते। मी वाडोली गावातला नागरिक म्हणून आणि एक भाविक म्हणून मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। आपल्या सर्वांना या आजच्या शुभ दिनाच्या, भंडाऱ्याच्या तसेच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। साई श्रद्धा मित्र मंडळ वाडोली गाव चेंबूर सालाबादप्रमाणे आज 26वं वर्ष आहे। वाडोली गावात साई भंडारा आयोजित होत आहे आणि आम्ही मोठ्या धार्मिक उत्साहाने साजरा करतो।
सगळ्यांचे हातभार या भंडाऱ्याला लागतात आणि आम्ही इथे आमच्या देवळात साई मंदिरामध्ये गजानन महाराज प्रगट दिन सोहळा, स्वामी प्रगट दिन सोहळा, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो आणि गरजू विद्यार्थ्यांना आम्ही मदत पण करतो अशा पुस्तकांची, वह्यांची. आणि हा भंडारा म्हणजे आज 25 वर्ष आले का इथे प्रत्येक भक्तगण मोठ्या उत्साहाने येतात आणि सरळ हाताने आम्हाला मदत करतात. आज जो भंडारा जो ठेवला आहे हा गावाचं एक प्रेम आहे की भंडाऱ्याला सगळ्यांचा सहयोग होतं आणि हा जो भंडारा आम्ही केला आहे तो साईबाबांचा एक चमत्कारच म्हणायला लागेल. कारण ह्या इथे एक लिंबाचं झाड होतं आणि इथे एक पानपोई आम्ही बनवलेली सगळ्या लोकांनी, सार्वजनिक पानपोई. पण तिकडे आम्ही साईबाबाचा एक फोटो ठेवलेला होता 1985 काळात. कालांतराने आम्हाला असं सुचलं की इथे एक देऊळ बांधावं आणि त्या माध्यमातून आम्ही त्या देवळाची निर्मिती केली. 1999ला पूर्ण देऊळ तयार झालं. 1997ला त्याची तयारी झाली. 1999ला पहिला भंडारा झाला देऊळ तयार झाल्यानंतर आणि तो 14 जानेवारीला आम्ही मकर संक्रांत ह्या दिवशी तो केला. मकर संक्रांतीला यासाठी केला कारण अय्यप्पाचा पण त्यावेळेस एक कार्यक्रम असतो. अय्यप्पाचं लोक व्रत ठेवत असतात आणि लोक अय्यप्पाचं करत असतात म्हणून मकर संक्रांत हा दिवस आम्ही निवडला साईबाबांसाठी आणि त्यावेळेस भंडारा तेव्हापासून सुरुवात झाली. आज 26वा वर्ष चालू आहे. भंडारा एकदम पहिल्या 1700 लोक भंडाऱ्याचा लाभ घेतलेला सुरुवातीला 1999ला. आता हा भंडारा प्रचंड प्रमाणात वाढला. इथं 10,000पर्यंत लोक भंडाऱ्याचा लाभ घेतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. यामध्ये प्रत्येक गावकरी आणि प्रत्येक भक्त या विभागातील म्हणजे इथून तर सांगताच येणार नाही कुठपर्यंत असे लांब लांबची लोक या भंडाऱ्याचा लाभ घेत असतात. आज हा भंडारा जो होतोय तो एवढा पुढे वाढेल असं आम्हाला दिसून येतोय आणि भक्तगण वाढत चाललेले आहेत. यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. मंडळामध्ये आता अविनाश शेवाळे आमचे ह्या विभागाचे शाखा प्रमुख पण आहेत आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तसंच आमचे दिनेश हरी नवार या मंडळाचे सेक्रेटरी आहेत. अनिल कुलकर्णी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमचे जसवंत बनवरिया मंडळाचे खजिनदार आहेत आणि मी स्वतः उपसेक्रेटरी म्हणून काम करतो आहे. आज आमच्या गावामध्ये एकजूट ह्या साईबाबाच्या देवळामुळे सगळी लोक एकजूट होतात आणि अत्यंत आनंदाने हा भंडारा साजरा होतो आणि लोक ह्याचा लाभ घेतात. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.